नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। दीर्घ आजारानं हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। रखडलेल्या कामाचा आढावा घेणार। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। मुंबईच्या जागांवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी। विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन। बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार। एसआयटी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार। केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य। मार्च 2024 पासून अंमलबजावणी गृहीत धरणार। पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या निहाल सिंग टाक याला अटक। भांडण सोडवायला गेलेल्या एपीआय रत्नदीप गायकवाड हल्ल्यात जखमी। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि पालघरसाठी येलो अलर्ट। उत्तर महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज। पंढरपुरात पुराचा धोका वाढला। उजनीतून भीमेमध्ये तर वीर धरणातून निरेमध्ये विसर्ग वाढवला। नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे मराठवाड्याला दिलासा। जायकवाडीमधील पाणीसाठा 45%वर। वैजापूरमधल्या 17 गावांना पुराचा धोका। देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह। गोकुळ, मथुरा, वृंदावन आणि द्वारकेमध्ये कृष्ण जन्माचा उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।